हॅलो, आमचे नाव मनोज रमेश लिपारे. हा आमचा बेबी मनोय लिपारे. याला दरम्यान 25 मार्च दरम्यान लूज मोशन्स आणि वॉमिटिंगचा त्रास होत होता. मग त्याला आम्ही तिथे एक पिडियाट्रिक नाही, नॉर्मल हॉस्पिटल होता, मुळशी हॉस्पिटल म्हणून. मग तिथे 2 दिवसाचा त्याचा स्टे होता, पण त्यामध्ये त्याची इम्प्रूव्हमेंट काही झाली नाही. मग त्यांनी आम्हाला सूर्य हॉस्पिटलची रेकमेंड केलं आणि आम्ही मग 29 तारखेला ना 29 मार्चला इथे आमचं ऍडमिशन झालं. आणि जेव्हा हा इथे आला तेव्हा खूप क्रिटिकल स्टेजमध्ये होता. म्हणजे त्याचं हृदय पण एक 20% आसपास चालू होतं. त्यावेळेस आम्हाला डॉक्टर बोलले की 10-15 मिनिटं जरी लेट झाला असता तरी मग सिच्युएशन खूप वर्स झाली असती. म्हणजे डेड बॉडीच आम्ही इथे आणली होती. मग त्याचे पल्सेस वगैरे काही चालत नव्हते त्याचे. आणि इन बिटवीन मग ह्या स्टेजमध्ये आम्ही इथे आणलं होतं. तर डॉक्टरांनी आम्हाला खूप त्यावेळेस केअरफुली हँडल केलं सगळे सिच्युएशन वगैरे. त्याला इन्क्युबेट केलं आणि तो व्हेंटिलेटरवरती थोडासा नॉर्मल होण्याचा ट्राय केला त्याने. मग तेच तन्वी मॅडम आणि आपल्या प्रिया मॅडम यांनी मग पूर्ण हिस्ट्री वगैरे घेतली बाळाची. आतापर्यंत काय काय झालं होतं, कोणता आजार होता का त्याला, काय ट्रीटमेंट होती, त्यांनी काय केलं होतं, पूर्ण आजार वगैरे त्यांनी केअर घेतली. आणि तो व्हेंटिलेटर आणि ICU मध्ये पूर्ण ऑलमोस्ट 13 डेज तो व्हेंटिलेटरवरती होता. पण इन बिटवीन आम्ही आमची पण पेशन्स म्हणजे संपायच्या मार्गावरती आले होते ना. आम्ही म्हणजे बाळाची खूप काळजी करत होतो. इन बिटवीन आम्हाला डॉक्टर सचिन शाह आणि अमिता मॅडम यांचा खूप असा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटला. त्यामुळेच त्याच पॉझिटिव्ह वाईब्स आमच्या बेबीमध्ये पण ट्रान्सफर झाल्या आणि बेबीचा व्हेंटिलेटर आणि तो शुद्धीवरती पण लवकर आला. बाकीच्या आम्ही केसेस पण इथे बघितल्या. त्याच्या इम्प्रूव्हमेंटमध्ये आमच्या बेबीने आणि जे केअर घेतली आणि आमच्या बेबीने पण रिस्पॉन्स खूप चांगला केला. त्यासाठी मी सचिन सर आणि अमिता मॅडम पूर्ण सूर्य हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे मनपूर्वक धन्यवाद इच्छित करतो. परत हा 22 एप्रिलच्या दरम्यान जनरल वॉर्डमध्ये तो शिफ्ट झाला होता. पण आठवडाभर त्याने खूप चांगला रिस्पॉन्स दिला. पण परत एकदा त्याला लूज मोशन्स आणि वॉमिटिंग परत एकदा चालू झाले. मग परत आम्ही सचिन सरांनीच आम्हाला सांगितलं की असं काही काळजी करायची काही गोष्ट आणि आवश्यकता काही नाहीये. त्यांनी फक्त ऑब्झर्वेशनसाठी फक्त ICU मध्ये त्यांनी शिफ्ट करणार आहेत. आणि क्लिअरली त्यांनी सांगितलं होतं की बाळाची कंडिशन नॉर्मल आहे, फक्त हे लूज मोशन्स आपल्याला थांबवण्यासाठी 48 to 70 आवर्स म्हणजे 2 ते 3 दिवस लागतात. हे पण आम्हाला जो ट्रीटमेंट होती त्याची पूर्ण कल्पना आणि पूर्ण सगळी माहिती दिल्याशिवायच आम्हाला ट्रीटमेंट होत होती बाळाची. हे खूप ट्रान्सपरन्सी वगैरे खूप चांगली होती. आणि ICU मध्ये स्पेशल केअर त्याची खूप 3-4 डॉक्टरांची मी नाव घेऊ शकतो इथे. तन्वी मॅडम, गणेश सर, नितीन सर, प्रतीक सर यांनी खूप केअरली हँडल केलं त्याला. आणि बाकीच्या नर्सेस वगैरे हा स्टाफ पण खूप कोऑपरेटिव्ह होता. आणि मग परत नंतर 2 दिवसानंतर परत आम्ही मग 1 मेला परत जनरलमध्ये परत शिफ्ट झालो प्रायव्हेट रूममध्ये. आणि ज्या रूम पण आम्हाला रूमची कॅपिंग पण अवेलेबल होत नव्हती त्यावेळेस ज्या रूम कोऑर्डिनेटर होत्या साक्षी मॅडम आणि अश्विनी मॅडम, त्यांनी पण खूप कोऑपरेटिव्हली आम्हाला हँडल करून सिच्युएशन आम्हाला लवकरात लवकर रूम अवेलेबल पण करून दिली. आणि आम्ही 1 तारखेला आम्ही शिफ्ट झाल्यानंतर मग आज आमचा ऍक्च्युली डिस्चार्ज आहे. आणि आता बाळाची मुवमेंट तर तुम्ही बघताच आहे. त्यामुळे बाळ आता खूप त्याची थोडी आम्हाला पण घरी जाऊन केअर करायची. आम्ही म्हणजे ही एवढी मुवमेंट त्याची एक्सपेक्टच केली नव्हती. पण ऑल थँक्स टू सूर्य हॉस्पिटल डॉक्टर्स अँड ऑल द नर्सिंग अँड बिलिंग स्टाफ्स अँड स्पेशली सचिन शाह सर. सो थँक्यू.